महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या महाराजस्व शिबिर वाढवणा बाजार येथे संपन्न झाला. महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्या दिशानिर्देशानुसार सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राडेगाव व अमित भुईटे तहसीलदार राडेगाव यांच्या मार्गदर्शनात 14 मार्च रोजी वाढोणा येथील राम मंदिर देवस्थान परिसरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले. शिबिराची सुरुवात सकाळी शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून गावात प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये विविध विभागाचे सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच गावकऱ्यांनी सहभाग घेतला. शिबिरात महसूल विभाग, पंचायत समिती, भूमी अभिलेख विभाग, कृषी विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, वन विभाग, सहकारी विभाग, उमेद संस्था, प्रथम फाउंडेशन इत्यादी विभागातील कर्मचारी आपल्या स्टॉलसह उपस्थित होते. मंचावर उपस्थित विविध मान्यवरांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राडेगाव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित भोईटे तहसीलदार राडेगाव यांनी केले. त्यांनी शिबिराची भूमिका व शासनाचा दृष्टिकोन विस्तृतपणे उपस्थितांसमोर मांडला. भारत गवई उपअधीक्षक भूमी अभिलेख राडेगाव, केशव पवार गटविकास अधिकारी राडेगाव, रंजना देशकर तालुका व्यवस्थापक तसेच इतर सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या विषयाचे सखोल मार्गदर्शन केले. याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राडेगाव यांनी शिबिराची व्यापकता व प्रत्येक विभागाची जबाबदारी, करावयाची नागरिकांची कामे याबाबत जी रूपरेषा व शासनाची भूमिका अधोरेखित केली. त्यानंतर उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. त्यानंतर लगेच महसूल विभागामार्फत प्रमाणपत्र वितरण व इतर सर्व विभागाचे लाभ वितरण करण्यात आले. यामध्ये महसूल विभागामार्फत 48 जात प्रमाणपत्र, 18 अधिवास प्रमाणपत्र, 1 राष्ट्रीयता प्रमाणपत्र, 10 संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, 630 712 175 नमुना 8, 10 नवीन रेशन कार्ड, 10 दुय्यम रेशन कार्ड, 28 नवीन आधार कार्ड व इतर असे प्रमाणपत्र यावेळी वाटप करण्यात आले. नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये महाराज प्रमोद देशमुख व अंबादासजी लालसरे व संच यांचे समाज प्रबोधनात्मक कीर्तन सादर करण्यात आले. आरोग्य विभाग राडेगाव तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये 10 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच प्रथम फाउंडेशनला 25 जणांनी प्रशिक्षण घेण्याकरिता नोंदणी केली. त्यामध्ये 4 युवकांना शिबिरात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शिबिरात 2000च्या वर प्रमाणपत्राचे लाभाचे वितरण करण्यात आले. सर्व सेवा मार्गदर्शन एकाच छताखाली आणि वेळेत मिळाल्यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ही माहिती राडेगाव येथून RN न्यूजचे प्रतिनिधी जावेद पठाण यांनी दिली.